आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दुसरे आदरणीय धनंजय जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया आपणाला विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय जाधव साहेब, तुमच्याबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतंय, तुमच्या जगण्याची एक वेगळी स्टाईल आहे. आदरणीय जाधव साहेब, तुमच्याबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं, तुमच्या जगण्याची एक वेगळी स्टाईल आहे, कारण तुमच्या चेहऱ्यावर सदैव स्माईल आहे. एक भारदस्त व जबरदस्त व्यक्तिमत्व मान्य श्री धनंजय जाधव साहेब. सर्वांना नमस्कार. बऱ्याचदा सूत्रसंचालक जे आहेत त्यांचं बोलणं पूर्ण होऊन द्यावं लागतं, कारण ते सुरुवात अशी भयानक करत असतात की शेवट कुठं जाईल भरोसा नाही. म्हणजे मला असं वाटेल की माझ्यासाठी बोलतायत, शेवटी नाव वेगळंच घेतलं जातं. असं कधी कधी होतं, म्हणून थोडंसं वाट पाहावी लागते. असो मित्रांनो, माझी ओळख आपल्याला सर्वांना करून दिलेली आहेच. माझं बोलणं सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला 2 गोष्टी विचारायच्या आहेत. माझे 2 प्रश्न आहेत. आपण सर्वजण उत्तर देणार? आपण बसूनच उत्तर द्यायचं आहे, फक्त हात वर करून. माझा पहिला प्रश्न आहे, तुमच्यापैकी असे किती जण आहेत जे पोलिसांना घाबरतात? ओके, हात डाऊन. तुमच्यापैकी असे किती जण आहेत जे पोलिसांना कधीच घाबरत नाहीत? वा, व्हेरी गुड. हात डाऊन. जो माझा दुसरा प्रश्न होता, पोलिसांना घाबरत नाहीत, त्या सर्व मुलांचं कौतुक. परंतु पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर दिलं की आम्ही पोलिसांना घाबरतो, त्यांच्यासाठी मला आज एक आपल्याला वाक्य सांगायचं आहे किंवा सूचना सांगायची आहे. आपण हे लक्षात ठेवायचं आहे की पोलीस आपल्या सुरक्षेसाठी असतात. पोलीस आपल्या सुरक्षेसाठी असतात. पोलीस लहान मुलांना कधीही पकडून नेत नाही. परंतु लक्ष द्या, परंतु आपण पोलीस पकडून नेत नाहीत म्हणून काहीही करायचं नाही. मित्रांनो, माझा दुसरा प्रश्न आहे. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या प्लीज, इकडे लक्ष द्या. मला दिसतं बरं मध्ये काय काय चाललंय. पहा, आमची ती मैत्रीण शेजारच्या मैत्रिणीला ओढते. हॅलो बेटा, तूच हा तू बघ, शेजारचीला ओढते, तिकडे ओढून तिला बोलवते. इकडे लक्ष द्या. मला दिसतं बरं इथं क्लिअर कट. मग मी हात करेल, मी उभं करेल मी. इकडे लक्ष द्या. माझा दुसरा प्रश्न असा आहे आपल्याला, आपल्यापैकी किती जणांना वाटतं, त्यापूर्वी मी आपल्याला एक गोष्ट सांगतो. आपला देश जो आहे तो लोकशाहीचा देश आहे. काय आहे आपला देश? डेमोक्रेसी आहे आपल्याकडं. आणि आपल्याकडं लोकशाहीच्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे. कायद्याचं राज्य. कशाचं राज्य आहे? माझा प्रश्न असा आहे आपल्याला, तुमच्यापैकी किती मुलांना वाटतं की कायदा पोलीस बनवतात? हात वर करा. किती जणांना वाटतं कायदा पोलीस बनवतात? हात वर करा.